मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काल तुम्ही जसं बघितलं की आपण गेलो होतो दापोलीत आणि दापोलीतनं रोपं आणली आणि तिथे रोपं बघा ठेवलेत. ते तर लावायचे 4 रोपं आहेत. तर त्यासाठी आता जागा निश्चित केली आणि मग आता इथे जरा खड्डा खणतो, म्हणजे आज त्यात कसं शेण टाकून मग उद्या त्यात झाडं लावायला. एक दिवस ते मुरवावं लागतं. तर पावसाला सुरुवात झाली आहे, बघूया खड्डे काय होत आहेत, बुजत आहेत की काय परत, पण आपण करून तर ठेवूया. ठीक आहे. बघा इथे खड्डे मारायला काम चाललं आहे. तर एक खड्डे मारून मग त्यात नंतर झाड लावायची. कर स्टॉप. एवढा खोल कशाला? एवढा खोल तर मी झाडाला पण नाही. तेवढा खोल लागतो बाळा. मम्मी फावडी नाही. हा माझी टाकशील तू आत. पडशील त्या खड्ड्यात. मग परत उचलेलं नसतं. मारून झालेले आहेत आपले आणि 4 खड्डे मारलेत. हा काढून ना फोडायची ती आतमध्ये खड्ड्यात आणि काढून पूर्ण मुळ्या कापल्या पाहिजे. नाही तसं काय नाही करायचं. खड्डे मारले. नाही त्यांनी काहीच नाही सांगितलं आहे. सांगितलं हायब्रिड आहे ते बाप्पा. हे बघा. आणि ह्याच्यात मंडळी सफेद जी पावडर टाकली ना, ती आपण मुंग्या वाळवी वगैरे मरण्याची जी पावडर असते ना, ती पावडर टाकली. कारण जे जमिनीतले जे वाळवी बिळवी का असेल ना, किड्या मुंग्या, त्या झाडाच्या मुळांना त्रास नाही करत. त्यासाठी ही पावडर टाकली. आता ह्याच्यामध्ये शेणखत मिक्स करायचं. शेणखत भरायला काय जमीन आणून द्यायची. हे बघा मंडळी, आता मी सिंगापुरी नारळ लावतो इथे. अरे थांब रे बाळा, तसं सगळे तिघं झाडं लावायला. काजूचं झाड लावतोय आम्ही. ते तिथे झालं. हे थोडंसं झाडीचं पाणी टाक त्याच्यात तनू. थोडंसं झाडीचं थोडंसं टाक जा हलकं. पावसाळ्यात झाडं लावायची असतात. पहिली आम्ही झाडं होती ना, ती ही सगळी झाडं ना मंडळी उन्हाळ्यात लावली होती. नंतर मग काजू बिजू आहेत ते पावसाळ्यात लावले होते. बस थोडंसं हलकंसं. आजोबा झाड लावत आहेत. त्याची फळं कोण खाणार? मंडळी इकडे आता आम्ही झाडं लावले आहेत बघा. एक मस्त काजूचं लावलं इकडे. इकडे हा सिंगापुरी नारळ. इथे हा हापूस आंबा लावलाय. इकडे हापूस आंबा लावलाय. इकडे परत हे 4 नंबरचे काजू आहेत. म्हणजे याची कशी छोटी बी असते, की त्यांच्याकडे काल 7 नंबरचा काजू नव्हता. मोठी बी असते, ह्याची छोटी बी असते आणि लाल फळ असतं. बघू आपण, याला भरपूर बिया येतात असं आहे. अशी झाडं लावली. झाडं लावू तेवढी कमी. इकडे पप्पांनी बघा त्या बांधाच्या कोपऱ्याला बघा तिथे उभं केलं, पिशवी दिसते तिथे. पूर्ण ह्या लावल्यात काय पपईच्या बिया लावल्यात. सांगू नका ना. घरकंद शिजवले. घरकंद कंदमूळ असतं. जमिनीत येतं. हे बघा, हे असं असतं. त्याला वाफेवर शिजवायचं किंवा भाजी पण करतात काय लोक. हे बघा. नाही ना, सुरणाची. हे जमिनीत येतं. आता आमच्या जागेत पण आहे, पण ते यादव काकांनी दिलं. पाऊस पडायच्या आधी काढायचं.
जेवायला आता इथे आज पावसाचं वातावरण आहे भरपूर. पाऊस आहे, सरीवर पाऊस आहे सगळा. हड ते पाऊस आहे आणि जेवायला बसले. तक्ष दाखव रे जेवायला काय काय आपल्याकडे आज जेवायला काय. हा भाग आहे. संपलेला भात संपलेला भात आणि काय आहे दाखव दाखव संजय. पाऊस हजार पाऊस भात आहे. अरे वा. आणि पाऊस आणि भात आहे आणि काय आहे हे भाजी भाजी मस्तपैकी वालाचं बिरडं बनवलं तिथे. वालाची भाजी आणि डाळ आहे. अरे बापरे अरे शपथ एवढा वार आहे बघा मंडळी. बाबा आमचा पंखा पण इकडे तनु नाटकी करतोय. आज पावसाने चांगलाच जोर पकडलाय. आमची झाडं लावेपर्यंत पाऊस नव्हता पण आता भरपूर पाऊस आहे त्यावर इकडं आणि छान पाऊस पडतोय. उद्या आहे वडपौर्णिमा मग पाऊस पडणारच. पौर्णिमेला जास्त पाऊस असतो असं म्हणतात. छान पाऊस पडतोय. आमची झाडं बघा कशी उभी आहेत आज लावलेली. तरी माझ्या मागे बघा समीक्षा उभी आहे इकडे खिडकीत आणि मी इकडे बाहेर उभा आहे पावसात. आहे बघा गप्पा मारतोय आम्ही. पाऊसच मंडळ भरपूर आहे पाऊस. आम्ही झाडं लावल्यानंतर एवढा पाऊस आहे ना खूप पाऊस आहे ना. समीक्षा काय म्हणते बोल काहीतरी. हे बघा ह्याच्या खाली उभा आहे मी. बरं वाटतं. पावसाने आता जोर धरलाय मात्र मंडळी. मला तर खरं सांगू का बागेत मंडळी त्याला फळं न आली तरी मी आपला फिरतो बागेत. मला एवढं छान वाटतं ना बरं वाटतं. किती कामाचा स्ट्रेस असला ना जाऊन आलं. समीक्षाची भांडण जरी झालं ना तरी तिथे जाऊन येतो बागेत आणि सगळा स्ट्रेस निघून जातो ना समीक्षा. आणि समीक्षा जाते आणि तिकडे झाडांमध्ये जाऊन भांडणाची पावर घेऊन येते. म्हणजे दोन्ही एनर्जी भेटतात. तिला भांडण करायची एनर्जी भेटते आणि मला भांडण विसरायची. बरोबर ना. चला या मंडळी पावसात खरंच बरं वाटतंय आणि आज पाऊस पण मस्त आहे. छान आहे पाऊस. हे बघा मंडळी मस्त आपल्या बागेत छान असं पाऊस पडतोय. वा 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 वा. सहीच्या म्हणते मला दाखवा पावसात खिडकीतनं पाऊस काय बघते. हा 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 हा. कसला विचार करताय रामण्णा. घराला कुठले पत्रे टाकायचे. समीक्षा म्हणते झाडं दाखवा. झाडं दाखवली तुम्हाला. काजू बघा आपला छान वाटते बघा. हा 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 हा. पप्पा पूजा करतायत. देवपूजा मस्त की देवघराला सजवून. रोज इथे आल्यावर फुलं वगैरे भेटतात ना मस्त की ते पूजा छान. आणि पूजा झाली आणि इकडे समीक्षाने वडापाव आणले. ते वडापाव खाते सगळेजण. चला आपण पण बसले. आता इथे आज दुपारी वालाची भाजी होती. आता इथे चण्याच्या पिठाचा पोळा आहे. भाकरी आहे भात आहे डाळ आहे. तर चला या जेवायला मंडळी. बाहेर पाऊस खूप पडतोय भरपूर पडतोय. म्हणजे संध्याकाळपासून तो भरपूरच चालू झाला.
पाऊस ऐकत असाल माझ्या मागे एक खिडकी जाळी आहे त्यामुळे दिसत नाही आणि अंधार आहे. मी पाखरं आलेत ना त्यामुळे खिडकी बंद केली आहे. आणि त्यात उद्या आहे वडपौर्णिमा त्यामुळे तर जास्तच पाऊस आहे पौर्णिमेचा. आणि आता अक्षरशः गरजतोय पाऊस आणि विजा पण आहेत कडकडत आहेत. आणि आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे हवामान खात्याने. तर पाऊस हा पडत राहील मला वाटतं कंटिन्यू राहील. तर असं मंडळी आज आपण झाडं लावली दिवसभरात. तुम्ही बघितलं काल आणली होती झाडं ती आज लावली. आणि काय दिवसभरात दुसरं काही काम नाही केलं. आपलं ऑफिसचं काम झालं आणि आता जेवलं आणि झोपायची तयारी. तर चला मंडळी पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.